झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर एफआयआर का होत नाही असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केलेला आहे. शीतल तेजवानीनं दुसऱ्या एफआयआर विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. मात्र त्यावर सुनावणी पुणे सेशन कोर्टातच होईल असं न्यायमूर्ती माधव जामदार यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सुनावले. पुणे सेशन कोर्टात सुनावणीसाठी न थांबता मुंबई उच्च न्यायालयामध्ये घाईनं सुनावणी घेण्याची काय गरज होती असा सवालही त्यांनी केलाय. यावेळी बोलताना ज्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आहे ते हेच प्रकरण आहे का असा सवाल कोर्टानं सरकारी वकिलांना विचारला. त्यावर सरकारी वकिलांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर पार्थ पवारांवर अजून एफआयआर का दाखल करण्यात आली नाही असा सवाल त्यांनी सरकारी वकिलांना विचारलाय. प्राथमिक आम्ही जो गुन्हा दाखल करतो, आमच्या ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे, आमच्या जो सध्याचा स्टँडिंग नियम आहे, जो आमचा मुद्रांक अधिकारी आहे त्यांच्या समोर जे जातात लिहून देणारा आणि लिहून घेणारा, यांच्यावर प्राथमिक आम्ही गुन्हा दाखल करतो. मात्र चौकशीमध्ये जो अंतिम रिपोर्ट येईल त्यावर जे काही दोषी असतील त्यावर पोलीस जे इन्क्वायरी सुरू आहे, पुणे पोलीस इन्क्वायरी करतायत. त्या इन्क्वायरीमध्ये जर अजून त्या ठिकाणी आरोपी आढळले तर मग पुढचा पोलिसांचा भाग आहे. पण प्राथमिक जी तक्रार आम्हाला द्यावी लागते ती लिहून घेणारा आणि लिहून देणारा, हे दोघं जे आमच्या अधिकाऱ्यासमोर येतात, दोघं आमच्या अधिकाऱ्यासमोर सही करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. पुढचा तपास पुणे पोलीस करत आहे. आता मला मगाशी सुद्धा काही लोकांनी विचारलं, पत्रकारांनी, पण मला खरोखर याची माहिती नाही. मी माहिती घेतो आणि मग सांगतो. आता कोर्टाने निर्णय दिला असेल तर त्याचा खुलासा आता सरकारने करणं गरजेचं आहे. सरसतेने फटकारलेलं का एवढं सुरू असताना होत असताना पाचवर गुन्हा का दाखल झाला नाही असं कोर्टाने विचारलं. असं आहे, कोर्टाने विचारलं असेल तर आता शासनाने काय कारवाई करायची, सरकारने काय निर्णय घ्यायचा तो सरकारने घ्यायला पाहिजे. आता सरकारची भूमिका महत्वाची असणार आहे. आता सरकारची भूमिका महत्वाची आहे. तर जस्टिस जामदारांनी विचारलं हे इथे का आलं, पुणे कोर्टात जाणं गरजेचं होतं. ते म्हणे आम्ही पुणे कोर्टात गेलो होतो. ते म्हणे मग तिथे काय झालं, तर म्हणे आम्ही 8 तारखेला मूव्ह केलं, त्याच्यात नोटीस इश्यू झाली पण अर्जन्सी आहे म्हणून इथे आलो. त्याच्यावर जस्टिस जामदार अतिशय चिडले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही हे ताबडतोब विथड्रॉ करा, सुप्रीम कोर्टाचे क्लिअर निर्देश आहेत, तुम्हाला हे करता येत नाही आणि तुम्ही मागे घ्या नाही तर तुम्हाला दंड करू, असं देखील जस्टिस जामदार म्हणाले. आणि त्यानंतर त्यांनी प्रोसिक्युशनला विचारलं की हा तोच विषय आहे ना ज्याच्यात उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे, तेव्हा प्रोसिक्युशन हो म्हणालं. तेव्हा त्यांनी अक्षरशः अतिशय शार्प शब्दात प्रोसिक्युशनला विचारलं मग आजपर्यंत पार्थ पवारचं नाव हे एफआयआर मध्ये का आलं नाही. आणि हे सगळं जेव्हा मी ऐकलं खरंच बरं वाटलं की आता कुठेतरी पार्थ पवारचं नाव येण्याची आपण अपेक्षा तरी करू शकतो.